मुक्त पतन, याला इंग्रजीमध्ये फ्री फॉल म्हणतात. कुठलीही वस्तू ज्यावेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये खाली येत असते त्यावेळी त्याच्यावर फक्त गुरुत्वबलच कार्य करतं, इतर कुठलंही बल त्याच्यावर कार्यरत होत नाही. काय ही बॉटल आहे, बॉटल मध्ये कुठल्या रंगाचं पाणी आहे? हिरव्या रंगाचं. आणि दुसरी बॉटल घेतली त्याच्यात लाल रंगाचं पाणी, बरोबर आहे. आता मी काय केलं, या बॉटलला खालच्या साईडनं छिद्र पाडले, तुम्हाला दिसणार नाही. पण आता हे पाणी याच्यातून ज्यावेळेस छिद्र पाडलं ते जर मी झाकण उघडलं तर पाणी काय होईल? बाहेर येईल, बरोबर. बघा आता येते पाणी बाहेर. आता हे पाणी बाहेर येत असताना ज्यावेळेस मी बाटली सोडेल त्यावेळी हे छिद्र आपोआप मध्ये जाऊन कोणी बंद करणार का? नाही. म्हणजे पाणी पडायला पाहिजे का नाही? काय होतं ते पाहू. दिसतं तुम्हाला? पाणी दिसलं तुम्हाला? पाणी चालू होतं का? पुन्हा एकदा प्रयोग करू. दिसतंय तुम्हाला हे? आता ही कोणत्या रंगाची बाटली आहे? लाल रंगीत आपण पाणी घेतलं याच्यामध्ये. आता सुद्धा पहा, पाणी याच्यातून बाहेर पडत आहे, बरोबर. पाणी बाहेर पडतंय. आता मी बाटली काय करणार आहे? सोडणार आहे. आणि बाटली सोडत असताना पाणी बाहेर पडतं का याचं फक्त निरीक्षण करा. आता पाणी बाहेर खाली येताना पडलं का? झालं असं तर लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण बाटलीला छिद्र पाडलं पाणी त्याच्यातून बाहेर पडत होतं, बरोबर, वॉटर कॉलमच्या नियमानुसार. पण हे पडत असताना याच्यावरती फक्त गुरुत्वबल कार्य करत होतं, त्याच्यामुळं कुठलंही दुसरं बल त्याच्यावर कार्यरत होत नाही. आणि एखादी वस्तू ज्यावेळेस फक्त गुरुत्वबलाच्या साह्याने किंवा गुरुत्वबलाच्या आधारे पृथ्वीकडे येत असते त्यावेळी त्याच्यावर दुसरं कुठलंही बल कार्यरत होत नाही, फक्त गुरुत्वबल कार्यरत होतं. याला म्हटलेलं आहे मुक्त पतन. काय म्हटलेलं? समजलं का तुम्हाला? धन्यवाद.